नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यातील धुळगाव येथील शेतकरी संजय बाळनाथ वाळके यांच्या 1 एकर उभ्या करण्यात आलेल्या कारल्याची बाग रात्रीच्या वेळी अज्ञात समाजकंटकाने जमिनीपासून कापून टाकली. एप्रिल महिन्यामध्ये विहिरीला कमी पाणी असतानाही वाळके यांनी बाग जगवली होती. गायकवाड यांनी तोडलेले कारले विकून जेव्हा ट्रॅक्टरने औषध फवारणीसाठी शेतात गेले असता उभी कारल्याची बाग उखडून टाकल्याचे त्यांच्या लक्षात आले. गेल्या वर्षी द्राक्षाचा भाग उपटून 2 पैसे मिळतील या अपेक्षेने त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये कारल्याची बाग लावली होती. आदल्या दिवशी 30 कॅरेट कारले तोडून आणले आणि सायंकाळी त्यांची प्रतवारी करून सकाळी बाजारामध्ये विकण्यासाठी नेले. साधारणतः 600 ते 650 रुपये दर प्रति कॅरेटला मिळाला. अजून साधारणतः 3 महिन्यापर्यंत ही बाग चालेल आणि त्यातून 10 ते 15 लाख रुपये उत्पन्न मिळेल या अपेक्षेने त्यांनी कष्ट घेतलेले होते. मात्र जेव्हा बाजारातून आल्यानंतर बागेला औषध फवारण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. झालेला प्रकार अत्यंत संतापजनक असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात संजय वाळके यांनी येवला ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान येवला तालुक्यातील धुळगाव येथील संजय बाळनाथ वाळके यांच्या 1 एकरमध्ये कारल्याची बाग अज्ञात समाजकंटकाने उखडून फेकल्यामुळे परिसरामध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान शेतकरी संजय वाळके यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला तालुका. धन्यवाद. माझे नाव आहे संजय बाळासाहेब वाळके. मी धुळगाव येथील रहिवासी असून माझ्या शेतीत मी 1 एकर कारला पीक केलं होतं. तर कांद्याला भाव नसल्यामुळे मी पर्यायी पीक म्हणून कारला पीक निवडण्याचं ठरवलं आणि त्या पीक चांगलंही आलं आणि माझे कारले चालू झाले होते. मला भावही चांगले मिळत होते. 600 ते 700 रुपये कॅरेट भाव मिळत होते. कोणीतरी इथल्याच विकृत इस्माने याची रात्रीतून पूर्ण वेल उपटून टाकली आणि माझी पूर्ण नुकसान केलेली. याच्याबद्दल मी तक्रार म्हणून येवला तालुका पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे त्याचीवाली. आणि मला शासनाला एवढीच विनंती की तुम्ही आता मला याच्यात काहीतरी सहकार्य करावं, कारण ही जी शेती उभी केलेली मी कर्ज काढून केलेली. मी पर्यायी पीक म्हणून कारलं पीक निवडलं. कारलं मागच्या वर्षी मी पीक कर्ज काढलं आणि त्यातून ही शेती उभी केली. मला त्यातून भावही चांगले मिळत होते. 600 ते 700 रुपये कॅरेट माझे जात होते. परंतु कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विकृत इस्माने माझी ही बाग पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेली, पूर्ण वेल उपटून टाकलेले. याच्यातून मला कमीत कमी 15 ते 16 लाख रुपये उत्पन्न मिळणार होतं, कारण बाजारभाव चांगले होते. याबद्दल मी तक्रार पोलीस स्टेशन येवला तालुका पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आणि शासनाला माझी विनंती आहे की याच्यात मला काहीतरी थोडासा तरी मोबदला भेटला पाहिजे अशी माझी शासनाकडे विनंती. सांगायला मला काय सांगावंच वाटत नाही. एवढी नुकसान करून टाकेल माझी आली पिकाची. हे पा हे कारले पाय याच्यावर आमचं जीवन जगणार होतं. याच्यावर आम्हाला 12 महिने काढायचे होते, पण कोणा माघार चोराला एवढा सगळं नुकसान करून टाकली सगळी पार. नुकसान झाली म्हणजे आम्ही उन्हाळाभर कष्ट केले. याच्यामध्ये आमच्या एवढ्या पोरांनी कष्ट केले. आखी येलवर घेतले. चालू व्हायचा टाईम ते दुश्मनानं उपटून टाकले. ज्याच्या गाढवाचा नांगर फिरायला पाहिजे, त्याच्या घरावर त्याचे लेकरं बाळा मारायला पाहिजे. करणाराची दुश्मनाची आम्ही कोणाचंच काही दुश्मन नव्हतो, पण त्यांनी आमची नुकसान केली. रात्री येऊन कधी केली.